आज आपण एका अशा दरोड्याबद्दल बोलणार आहोत, जो जमिनीवर नाही तर समुद्रात घडला आहे. अगदी. आणि हा दरोडा सोन्या चांदीचा नाही तर डिझेलचा आहे. हो, आपल्याकडे मुंबई कस्टम्सच्या कारवाईचे काही रिपोर्ट्स आहेत आणि त्यातली माहिती खरंच धक्कादायक आहे. तर बघा, MV टीना 4 नावाच्या एका मालवाहू जहाजाला आपल्या अधिकाऱ्यांनी समुद्रात अडवलं. ओके. आणि जेव्हा त्यांनी तपासणी सुरू केली तेव्हा त्यांना जहाजाच्या पाण्याच्या टाक्यांमध्ये चक्क डिझेल सापडलं. पाण्याच्या टाक्यांमध्ये म्हणजे पिण्याच्या पाण्याच्या? हो, जिथे पाणी असायला हवं तिथे डिझेल. ही तर खूपच म्हणजे हुशारीने केलेली तस्करी दिसतीये. अगदी. पण यातली सगळ्यात धक्कादायक गोष्ट तर पुढे आली. ती कोणती? तपासात असं कळलं की डिझेल लपवण्यासाठी वापरलेली एक पाण्याची टाकी जहाजाच्या मूळ डिझाईनमध्ये म्हणजे ओरिजिनल नकाशात नव्हतीच. काय सांगताय? म्हणजे ती नंतर बसवली होती? हो, फक्त आणि फक्त तस्करी करण्यासाठीच. यावरून लक्षात येतं की हे किती मोठं आणि नियोजनबद्ध रॅकेट आहे. अविश्वसनीय आहे. आणि रिपोर्ट्सनुसार ही कस्टम्सच्या इतिहासातली सर्वात मोठी डिझेल जप्ती आहे, बरोबर? हो, आत्तापर्यंतची सर्वात मोठी. आकडा काय नक्की? जवळपास 180 ते 200 टन. हो, 200 टन डिझेल. 200 टन? हो. हे सामान्य माणसाला कळण्यासाठी सोपं करून सांगाल का? म्हणजे किती असेल साधारण? सोप्या भाषेत सांगायचं तर समजा 10 ते 12 मोठे पेट्रोलचे टँकर. ते पूर्ण भरलेले. बापरे. आणि याची किंमत? याची बाजारातली किंमत करांसहित 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त होते. 2 कोटी रुपये? म्हणजे एवढा मोठा कर सरकारचा बुडवला जात होता? अगदी. पण हे सगळं चालतं कसं? म्हणजे हे डिझेल येतं कुठून? याला बंकरिंग घोटाळा म्हणतात. मोठी परदेशी जहाजं आपल्या समुद्राच्या हद्दीबाहेर थांबतात. अच्छा, जिथे आपले कायदे लागू होत नाहीत. अगदी. तिथून मग या टीना 4 सारख्या छोट्या जहाजांमध्ये कर न भरता हे डिझेल भरलं जातं. आणि मग ते गुपचूप किनाऱ्यावर आणून विकलं जातं. हो, स्थानिक बोटींना किंवा काही कारखान्यांना. आणि ही 200 टनांची जप्ती म्हणजे कदाचित हिमनगाचा फक्त एक टोक असेल. म्हणजे हा फक्त काही लोकांचा गुन्हा नाही आहे. हा तर थेट आपल्या देशाच्या तिजोरीवर, आपल्या पैशांवर टाकलेला दरोडा आहे. अगदी बरोबर. आपण जो कर भरतो त्यातूनच तर देशाचा विकास होतो. रस्ते, दवाखाने आणि महत्वाचं म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या योजना. हो, त्या पेन्शन योजना चालतात. त्यामुळे जेव्हा अशी कर चोरी होते तेव्हा त्याचा फटका थेट आपल्या सगळ्यांना बसतो. आपल्या हक्काचा पैसा दुसरीकडे जातो. या प्रकरणात अटक झालीये कोणाला? हो, जहाजाचा मास्टर आणि मालकाच्या मुलाला अटक करण्यात आली आहे. पण यामागचं मोठं जाळं शोधणं जास्त गरजेचं आहे. पण माझा एक प्रश्न आहे, हा धोका फक्त आर्थिक नुकसानीपुरता आहे का? की या पलीकडेही काही आहे? नाही, आणि हाच यातला सर्वात गंभीर मुद्दा आहे. हे फक्त पैशाचं प्रकरण नाहीये. म्हणजे? जेव्हा अशा अनियंत्रित मार्गाने इंधन देशात येतं तेव्हा ते देशाच्या सुरक्षेसाठी एक खूप मोठा धोका निर्माण करतं. खरं आहे, आपली सागरी सीमा किती सुरक्षित आहे हाच प्रश्न उभा राहतो. नक्कीच. विचार करा, उद्या याचा वापर देशविघातक शक्तींनी केला तर काय करायचं? म्हणजे एका डिझेल तस्करीचे धागेदोरे देशाच्या अर्थव्यवस्थेपासून थेट राष्ट्रीय सुरक्षेपर्यंत पोहोचतात. खरंच विचार करायला लावणारी गोष्ट आहे ही. नक्कीच. आणि म्हणूनच या घटनेकडे केवळ एक बातमी म्हणून नाही तर एक इशारा म्हणून पाहिलं पाहिजे. या निमित्ताने एक प्रश्न मनात राहतोच की समुद्रातील अशा तस्करीवर लक्ष ठेवणारी आपली यंत्रणा पुरेशी आहे का? की अशा कित्येक तरी टीना 4 अजूनही आपल्या नजरेआड निसटून जात असतील.